श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, बरेचदा काय होते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजे कोणची आहे? खरी म्हणजे आपली पत्नी आहे, आपली बहीण आहे, आपली आई आहे. आणि आपण बरेचदा काय करतो, आपल्या तोंडामध्ये कधी कधी शिवीगाळ जास्त येते. करत्या घरच्या एखाद्या पत्नीला म्हणा, आपण शिवीगाळ भरपूर प्रमाणामध्ये शिवीगाळ करतो, किंवा कुठेही बाहेर इतरत्र गेल्याच्या नंतर पटकन तोंडामध्ये लगेच शिवी येते. मग या शिव्या आल्यामुळे माहितीये का काय होते? तुम्ही स्वतःची सगळ्यात जास्त हानी जर करत असेल तर तुमच्या शिव्यांमुळे होते. का होते ते पण मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेला तुम्ही शिवे देता ना, त्यावेळेला तुमचा जो शुक्र ग्रह आहे तो तुमचा शुक्र ग्रह कमजोर होते आणि कमकुवत होते, आणि तुमचा जे काही तुम्हाला चांगली लाईफ मिळणार असते ती तुम्हाला मिळत नाही. कारण काय होते, सरस्वती माता तुमच्या जिभेवरती विराजमान असते, आणि जेव्हा तुम्ही शिवी देता त्यावेळेला सरस्वती माता तुमच्या जिभेवरून निघून जाते. म्हणून आपल्या कधी पण आपली वाणीचा आपण योग्य उपयोग करायला पाहिजे. कारण कधी पण आपण शिवीगाळ न करता आपली जी भाषा आहे आपण चांगली बोलायला पाहिजे. असं नाही म्हणत मी की कधी पुरुषच देतात मधून, कधी कधी एखाद्या वेळेस महिलांचे कधी कधी तोंडातून निघते, पण सहसा शिवीगाळी करायची नाही. शिवीगाळ केल्यामुळे आपला शुक्रग्रह इतका खराब होऊन जातो आणि आपल्याला लक्झरी लाईफ मिळत नाही. त्याच्यामुळे शक्यतोवर शिवीगाळ करणं टाळायचं आहे आणि आपल्याला चांगलं जीवन व्यतीत करायचं आहे. त्याच्यामुळे शिव्या देणं भरपूर प्रमाणामध्ये एकदम कमीच, म्हणजे टाळायचं, म्हणजे बिलकुल द्यायचीच नाही. आणि खरंच व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जर खरं आपण सेवेकरी असाल, स्वामी समर्थ सेवेकरी, तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमचा एक जप तरी त्याच्यावरती लिहिला जाणार. श्री स्वामी समर्थ.